माझ्या पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला येणारा वारकरी हा खरा हिंदुत्वादी हिंदुत्व म्हणणाऱ्या लोकांनी राम मंदिरामध्ये भ्रष्टाचार केला, पैसे खाल्ले, हे चुकीचं हिंदुत्व आहे। देवा धर्माच्या नावाखाली दडून जर तुम्हाला तुमचं अर्थकारण जर करायचं असेल तर चुकीचं आहे। 280-300 रुपये कॉस्टिंग खर्च येतो आणि तुम्हाला पनीर जर 200 रुपये मिळालं याचा अर्थ काय? भेसळ आहे। ही भेसळ थांबवण्यासाठी तुकाराम मुंडेसारखा अधिकारी राहायला पाहिजे। शेवट आज 20 दिवस होऊन गेले असतील, पण तिथं सरकारने त्यांचं आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे हे हुकुमशाही चालू आहे, हुकुमशाही थांबली पाहिजे। पण आजचा दिवस उद्या नाही ना, त्यामुळं आजचा दिवस, आजचे 4 दिवस याच वाटेवर थांबून आमच्या लोकांची सेवा करणं हे माझ्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे। माझं तर कायम वाक्य आहे, ज्या दिवशी माझ्या महाराष्ट्रातला नव्हे देशातला शेतकरी सुखी समाधानी होईल त्या दिवशी हा भारत देश जगावर राज्य केल्याशिवाय राहणार नाही। पण त्यासाठी शेतकरी सुखी झाला पाहिजे। आषाढी वारीनिमित्त दिंड्या पालख्या या पंढरपूरच्या जवळपास आलेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके हे स्वतः वारकऱ्यांची सेवा करताना आपल्याला पाहायला मिळतात। आजही संसदेचं अधिवेशन सुरू झाले, परंतु वारकऱ्यांच्या सेवेत या ठिकाणी खासदार निलेश लंके सेवेत रुजू झालेले आहेत, त्यांची सेवा करताना आपल्याला मिळत आहेत। सर, काय सांगाल? आता संसदेचं अधिवेशन सुरू झालं तरीसुद्धा आपण आता पंढरीच्या मार्गावर जे वारकरी आहेत त्यांची सेवा करताना दिसतात। आजच संसदेचं अधिवेशन चालू आहे। अधिवेशनसुद्धा महत्त्वाचंच आहे, पण त्याचबरोबरीने या पंढरीच्या वाटेवर येणारा, पांडुरंगाच्या भेटीसाठी येणारा महाराष्ट्रातील एक भोळा भाबडा भक्त या वाटेवर येत असतो, त्यांची सेवा करणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। त्यामुळं 1-2-3 दिवस या आमच्या जाणाऱ्या भाविक भक्ताची सेवा करून संसदेमध्ये निश्चित सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी जाणारच आहे। पण आजचा दिवस उद्या नाही ना, त्यामुळं आजचा दिवस, आजचे 4 दिवस याच वाटेवर थांबून आमच्या लोकांची सेवा करणं हे माझ्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे। सर, यावर्षी पाऊस देखील कमी पडलेला आहे, राज्यात शेतकऱ्यांची मोठी दयनीय अवस्था होताना दिसते, तर संसदेत या संदर्भाने काय आवाज उठवणार का? संसदेमध्ये नेहमी आम्ही शेतकरी पुत्र म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असतो। म्हणजे वेळेप्रसंगी शेतीमालाचे बाजारभाव पडल्यानंतर आम्ही शेतीमालाचे बाजार वाढले पाहिजेत त्याबाबत आम्ही प्रश्न मांडतो, आंदोलनसुद्धा करतो आम्ही संसदेच्या पायरीवर। त्यामुळे नेहमी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी कटिबद्ध असतो। सर, या ठिकाणी सोलापूर जिल्हा असेल, या शक्तिपीठ जातो, शेतकऱ्यांचा विरोध होताना दिसतो, तर आपली काय भूमिका असणार? शेवट शक्तिपीठामागं एक फायनान्शियल काही लोकांचा हेतू आहे। जर गरज नसती तर तिथं शक्तिपीठचा रस्ता करणं योग्य नाही, कारण बऱ्याच लोकांनी विरोध केला आहे। याचा अर्थ तुम्ही मोठमोठाले टेंडर काढून जर तुम्हाला वेगळा हेतू असेल तर ते चुकीचं आहे। देवा धर्माच्या नावाखाली दडून जर तुम्हाला तुमचं अर्थकारण जर करायचं असेल तर चुकीचं आहे। शेवट तुम्ही पाहिलं असेल, हिंदुत्व म्हणणाऱ्या लोकांनी राम मंदिरामध्ये भ्रष्टाचार केला, पैसे खाल्ले, हे चुकीचं हिंदुत्व आहे। खरा हिंदुत्व वाद जर म्हणला असेल तर माझ्या पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला येणारा वारकरी हा खरा हिंदुत्वादी आहे। खरा वारकरी, तो पांडुरंगाचा वारकरी हा 18 पगड जाती धर्मातील लोक आमच्या पांडुरंगाच्या भेटीला येतो, हा खरा धर्म आहे। सातत्यानं शेतकऱ्यांचा एक मागणी असते की आम्हाला हमीभाव देण्यात यावा, त्या संदर्भाने काय संसदेत आवाज? शेतकऱ्यांचे हमीभाव मिळाला पाहिजे, कांद्याला मिळाला पाहिजे, दुधाला मिळाला पाहिजे, कपाशीला मिळालं पाहिजे, त्या बाबतीत नेहमी आम्ही प्रश्न मांडत असतो। कारण माझं तर कायम वाक्य आहे, ज्या दिवशी माझ्या महाराष्ट्रातला नव्हे देशातला शेतकरी सुखी समाधानी होईल त्या दिवशी हा भारत देश जगावर राज्य केल्याशिवाय राहणार नाही। पण त्यासाठी शेतकरी सुखी झाला पाहिजे। सर, राज्यात तुकाराम मुंडे अधिकारी चांगलं काम करताना दिसत आहेत, तर त्या संदर्भाने कसं? तुकाराम मुंडे, माझे तर म्हणणं आहे, तुकाराम मुंडे ह्या खात्यावर, या पदावर अजून 1-2 वर्ष राहिले पाहिजे। तुम्ही पाहिलं असेल, आज आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो तो लोक म्हणतात आता पनीरच मिळत नाही। अरे तुम्हाला 8 दिवसापूर्वी पनीर मिळत होतं, आता काय मिळत नाही? आम्ही कायम संसदेमध्ये तुम्ही डेमो दाखवला होता, दूध भेसळीचा डेमो दाखवला होता। पनीरमध्ये मिक्सिंग कसं आहे, पनीरला जर आज पनीरचं 1 किलो पनीर करायचं म्हणलं तर 6 ते 7 लिटर दूध लागतं। 40 रुपयाने तुम्ही जर रेट त्याची कॉस्टिंग काढली, 280-300 रुपये कॉस्टिंग खर्च येतो आणि तुम्हाला पनीर जर 200 रुपये मिळालं याचा अर्थ काय? भेसळ आहे।
आणि ही भेसळ थांबवण्यासाठी तुकाराम मुंडेसारखा अधिकारी राहायला पाहिजे. वेगवेगळ्या ठिकाणी ना आज त्यांनी मेडिकलच्या बाबत सांगितलं की कुठल्या पण हॉस्पिटलमध्ये पेशंट ॲडमिट असताना कुठल्या पण मेडिकलमध्ये तुम्ही मेडिसिन घेतलं पाहिजे. त्याचं एक उदाहरण सांगतो. 1 ते 1.5 महिन्यापूर्वी मी दीनानाथ हॉस्पिटलमध्ये गेलो. एका मुलीचा चुकीच्या उपचार पद्धतीमुळे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. तर तिथं एक जण लातूर साईडचा एक पेशंटचा नातेवाईक माझ्या गावाला पळत म्हणला, पहा इथं 6,500 रुपयाची औषधं तेच बाहेर आम्ही घेतले 650 का 700 रुपयाला औषधं मिळाले. म्हणजे याचा अर्थ एवढी होती. या गोष्टी अशा बऱ्याच ठिकाणी तुकाराम मुंडेने चांगला लगाम घातलेला आहे. त्यामुळे असा अधिकारी प्रत्येक खात्यावर आला पाहिजे. सर आपण जर पाहिलं तर दिल्लीत सोनम वांगचूक यांचं आंदोलन सुरू आहे. आज तिथं मोर्चा देखील होणार आहे. तर त्या संदर्भाने काय भूमिका असेल? आमचे राष्ट्रवादीचे खासदार आज आदरणीय सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली त्या आंदोलनाला भेट द्यायला जाणार आहे. आमचा पाठिंबा पण दिलेला आहे. शेवट आज 20 दिवस होऊन गेले असतील, पण तिथं सरकारने त्यांचं आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे हे हुकुमशाही चालू आहे. हुकुमशाही थांबली पाहिजे. सर शेवटचा प्रश्न, आता पंढरीच्या दिशेने वारकरी निघालेले आहेत, पालख्या निघाल्या आहेत, तर या वारकऱ्यांना काय आव्हान कराल? पांडुरंगाला काय मागणं असेल? पांडुरंगाला एकच मागणी असेल, माझा या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी, माझे हे भोळे भाबडे लोक सुखी समाधानी झाले पाहिजेत. यांच्या आयुष्यात भरभराट झाली पाहिजे. यांच्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे. ही पांडुरंगाला मी प्रार्थना करतो. आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी खासदार निलेश लंके हे वारकऱ्यांची सेवा बजावताना आपल्याला पाहायला मिळतात आणि स्वतः या ठिकाणी सेवा देतात. संसदेचं अधिवेशन सुरू असताना वेळ काढून ते वारकऱ्यांच्या सेवेत मग्न आहेत. राईट अँगल न्यूजसाठी अशोक कांबळे, पंढरपूर.